नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरुवातीला सायलीने प्रियाच्या रूममध्ये मोबाईल लपून रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केल्याचे सगळ्यांच्या समोर आल्याने तिच्यावर सगळेच ओरडत असतात. अश्विन, कल्पना दोघंही प्रियाची बाजू घेऊन सायलीला नको नको ते बोलत असतात. प्रियासुद्धा सायली कशी कपटी आहे हे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. तेव्हा अर्जुन सायलीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. अश्विन म्हणतो की तुझी बायको आमच्यावर जळते कारण तिला प्रियाला मिळणारं प्रेम मिळत नाही. यावर अर्जुन उत्तर देतो की आम्हाला तुझ्या बायकोशी काहीही प्रॉब्लेम नाही आहे, पण तिने ज्या प्रकारे खोटेपणा करून हा मान मिळवला आहे त्याचा आम्हाला प्रॉब्लेम आहे. एक ना एक दिवस तुझ्या या बायकोचा फ्रॉडपणा मी नक्की समोर आणेन. प्रिया अर्जुनचा कॉन्फिडन्स पाहून घाबरते, पण तरीही घरच्यांचे कान भरणं सोडत नाही. ती मुद्दामून सगळ्यांना इमोशनल करायला म्हणते की तिला या घरावर राज्य करायचं आहे. त्यामुळे अश्विन, आपण स्वतः या घराबाहेर जाऊया. अश्विनला घेऊन ती घराबाहेर पडत असते. तेव्हा कल्पना त्यांना अडवत म्हणते की चूक तिने केली आहे, तुम्ही नाही. मग तुम्ही का शिक्षा भोगणार? तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही तुमच्या सोयीनुसार सगळं बदलत असता. जेव्हा अस्मिताताई आमच्या रूममध्ये लपून आमचं बोलणं ऐकायची तेव्हा तुम्ही तिला माफ केलं. या प्रियाने आमच्या रूममध्ये शिरून बरेचदा काय काय शोधण्याचा प्रयत्न केला आहे ते तुम्ही कानाडोळा केलं. त्या दिवशी गुढीपाडव्याला सुद्धा ब्लँकेटचे जे प्रकरण झालं ते पण तुम्ही सहज विसरलात. माझ्या बायकोने प्रियाचं सत्य समोर आणलं, पण तिथे प्रिया होती म्हणून तुम्ही सोयीने ती गोष्ट सोडून दिली. या जागी जर माझी बायको असती तर तुम्ही किती धिंगाणा घातला असता. अर्जुनचं हे सगळं ऐकून घरातले गप्प बसतात, पण तरीही सायलीला दोषीच मानत असतात. सायली निमूटपणे सगळ्यांसमोर प्रियाची माफी मागत असते. तेव्हा अर्जुन तिला बोलतो की तुमची काही चूक नाही, त्यामुळे तुम्ही तिची माफी मागायची नाही. तो तिला हाताला धरून रूममध्ये घेऊन जातो. अर्जुन सायलीवर चिडलेला असतो. सायली त्याला म्हणते की आज अश्विन भाऊजी दिवसभर घरी येणार नव्हते, त्यामुळे मी रेकॉर्डिंग करायचं ठरवलेलं. दिवसभरात तिने एकदा तरी मैपतला फोन केला असता, त्यामुळे आपल्याला तिच्या विरोधात नक्कीच काहीतरी पुरावा सापडला असता. त्याची तुम्हाला केसमध्ये मदत झाली असती. अर्जुन म्हणतो की तुम्ही हे सगळं मला का सांगितलं नाही? ती म्हणते की तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. यावर अर्जुन सांगतो की असे पुरावे कोर्टात ग्राह्य धरले जात नाहीत, उलट आपल्यावरच ते प्रॉब्लेम ठरू शकतात. सायली पार रडकुंडीला येते. अर्जुन म्हणतो की आधीच घरातले सगळे तुमच्यावर इतके चिडले आहेत, त्यात तुम्ही असं काहीतरी केलं तर ते कसं तुमच्याशी नीट वागतील याचा विचार करा. दुसरीकडे पूर्णा आजी दुःखी झालेली असते. तिला वाटत असतं की सायलीमुळे तिचं घर दुभंगत आहे. प्रिया आपल्याला सतत वेडं ठरवण्याचा प्रयत्न करते. ती गोष्ट प्रतिमाच्या मनाला लागलेली असते. ती सतत विचार करत असते की तिने ज्या गोष्टी त्या प्रतिमा मान्य करत नाही. आपण विसराळू आहोत असं ती म्हणते. तिची तंद्री लागलेली असते. तेव्हा बाहेरून सगळे दरवाजा ठोकावून तिला बाहेर बोलवण्याचा प्रयत्न करत असतात, पण ती येत नाही. शेवटी रविराज आतमध्ये दाराला धक्का देऊन जातो. सुमन त्याला म्हणते की आम्ही मगाशी नीट बोलत होतो, पण अचानक तन्वी फोनवर जे काही बोलली त्याचा तुम्हाला लावून घ्याल असं वाटलं नव्हतं. सुमन घडला प्रकार रविराजला सांगते. दुसरीकडे पोलीस स्टेशनमध्ये एक कॉन्स्टेबल साक्षीला मारझोड करून तिने काय गुन्हा केला आहे हे विचारत असते. मैपत सुद्धा तिथेच असतो. आपल्या पोरीला होणारा त्रास त्याला सहन होत नाही म्हणून तो लगेचच ॲडव्होकेट दामिनी देशमुखला फोन लावतो, पण ती त्याचा फोन उचलत नाही. थोड्या वेळाने साक्षी मैपतला भेटते. तेव्हा तो तिला सांगतो की तुझ्यासाठी देशातली सर्वात मोठी वकील हायर केली आहे, ती नक्कीच तुला यातून सोडवेल. सायलीने सर्वांसाठी जेवण बनवलेलं असतं. अर्जुनसाठी जेवण घेऊन जाते, पण तो नाराज असतो. मात्र त्याची नाराजी कशी घालवायची हे तिला चांगलंच ठाऊक असतं. सायली कल्पनासाठी सॉरी लेटर ठेवून जाते, पण कल्पनाला त्याचा काहीच फरक पडत नाही. दुसरीकडे आतमध्ये प्रिया सतत अश्विनचे कान भरत असते.